काँग्रेसने मनीषा फडतरे मनीषा योगेश फडतरे म्हणून राष्ट्रवादीचे अध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आणि शिवसेनेचा काय नाव पाटील अशोकराव पाटील यांचा उपाध्यक्षपदासाठी अर्ज भरला. पण काका या सगळ्या प्रक्रियेत भाजपला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला बाजूला ठेवलेला आहे का? नाही, तसं काल संध्याकाळी सुद्धा आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये शिवेंद्र बाबा, मकरंद आबा, संजू बाबा आणि मी स्वतः आमची काल रात्री बैठक झाली. आम्ही त्यांना विनंती केली होती की आमचं इलेक्शन पूर्वीचं आमचा अलायन्स आहे, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं इलेक्शनच्या पूर्वीचा अलायन्स आहे. त्यामुळं जिल्हा परिषदचा अध्यक्ष उपाध्यक्षाची संधी पहिला 2.5 वर्ष आम्हाला द्या आणि नंतरची 2.5 वर्ष तुम्हाला घ्या. पण त्या बाबांनी त्यावेळी आम्हाला असं सांगितलं की मी वरिष्ठ नेत्यांशी या बाबतीत चर्चा करतो आणि तुम्हाला या संदर्भातला काय असेल तो रात्री मेसेज देतो. पण आम्ही बराच वेळ वाट बघितली, रात्री खूप उशिरापर्यंत आम्ही वाट बघितली. इवन आम्ही आत्ता सकाळपर्यंत आमचे उमेदवार ठरवले नव्हते त्यासाठी की सकाळीसुद्धा काही मेसेज येऊ शकतो आपल्याला, म्हणून आम्ही सकाळपर्यंत उमेदवार ठरवले नव्हते. आम्ही आत्ता 9:30-10 वाजता लेकव्ह्यूला ज्यावेळी आम्ही पोचलो आमचे सदस्य घेऊन, त्यावेळीच आम्ही आमचे उमेदवार तिथं बसून फायनल केले. आम्ही उमेदवार हे आधीच फायनल केले नव्हते, आम्ही त्यांच्या निरोपाची वाट पाहत होतो. पण दुर्दैवाने काही निरोप आला नाही, त्यामुळं मग आम्ही आमचे अर्ज दाखल केले. पण भाजपकडनं जे उमेदवार भरलेले आहेत अध्यक्षपदासाठी प्रियाताई शिंदे या शिवसेनेचे आमदार आहेत, आपले महेश शिंदे यांच्या पत्नी आहेत. मग भाजपनं ऑपरेशन लोटस राबवलं आहे का? पळवापळवी केली आहे का? आणि राष्ट्रवादीचे 2 सदस्य कुठले, शिवसेनेचे पण कुठले सांगितलं जाते? निश्चितपणाने राष्ट्रवादीचे 2 सदस्य आमचे त्यांनी उचलून नेलेले आहेत 2 दिवसापूर्वी, 2-4 दिवसापूर्वी. पण ठीक आहे, आम्ही व्हीप बजावलेला आहे. व्हीपनुसार सदस्यांना मतदान हे कंपल्सरी करावं लागेल. जे पक्षाचा व्हीपचा अनादर करतील सदस्य, साहजिक पक्ष त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई भविष्यामध्ये करेल. शिवसेनेचे किती उमेदवार? खासदार साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमच्यावरती गुन्हे दाखल करण्याचं काम सध्या आता भाजप करते असं दिसतंय, कारण का एक सातारा शहर पोलीस स्टेशनला मध्यरात्री गुन्हा दाखल झालेला आहे सदस्यावर. त्याला उचलण्यासाठी काही वेळापूर्वी इथं LCBचे अधिकारी त्या ठिकाणी आले होते. हे खरं आहे की काल रात्री 2 जणांच्या विरुद्ध आमच्या त्यांनी ह्या सदस्यांचं अपहरण करण्यात आलंय असं त्यांच्या घरच्या लोकांच्यावर दबाव आणून खोटी FIR किंवा खोटी तक्रार अर्ज SP-कडे दिला होता. पण आम्ही रात्रीमध्येच ते सदस्य पोलीस स्टेशनला, एक सदस्य आम्ही महाबळेश्वर पोलीस स्टेशनला हजर केला. त्यांनी तिथं पोलीस स्टेशनला जाऊन जबाब दिला की मी माझ्या मर्जीनी आणि स्वखुशीने मी ह्या पक्षातूनच निवडून आलो, त्यामुळं मी ह्या पक्षातल्या लोकांच्या बरोबर गेले काही दिवस आम्ही सहलीला गेलो होतो. त्याच पद्धतीने दुसऱ्या सदस्यांनी वाई पोलीस स्टेशनमध्ये रात्री जाऊन साधारण 2:30-3 वाजता रात्री ते पोलीस स्टेशनला गेले आणि त्यांनी तिथं की मी वाईमध्येच आहे आणि माझ्यावर हे माझं म्हणजे मतदानाचा हक्क डावाला जावा म्हणून कोणीतरी माझ्यावर हे खोटे आरोप करून हे केलेले. त्यांनी रात्री पोलीस स्टेशनला हजर होऊन तसा जबाब दिलेला आहे. त्याची पोच आमच्याकडे आहे. दहिवडीची माझ्याकडे अजून काही कल्पना आलेली नाही. पण जे रात्री आमच्याकडे 2 आले ते दोन्ही सदस्य की ज्यांचं अपहरण केलं म्हणून त्यांच्या कुटुंबातल्या कुणाच्या तरी नावाने खोटे नाटे अर्ज दाखल केले होते. मला माहीत नाही, मी कोणत्या पोलीस स्टेशनला गुन्हा आहे ते पण मला माहीत नाही. फक्त पोलीस रात्री त्या मंडळींना शोधण्यासाठी एक बापू शिंदे आमचे म्हणजे दिनकर महादेव शिंदे आणि दुसरे सदस्य आमच्या
ऋतुजा शिंदे, विराज शिंदेच्या पत्नी, ह्या दोघांच्याही विरोधात खोटे गुन्हे दाखल केले होते, पण त्याचा निपटारा रात्री झालेला आता आहे. आपल्याकडे सदस्य संख्या किती आहे आणि आता व्हीप किती ते झालं? आता तुम्हाला यशवंत ह्याच्यावरून विचारात कळेल. 33 त्यांना जबाब दिलेला आहे. काय सांगा? मी 19 तारखेच्या रात्रीपासून म्हणजे 19 आणि 20च्या रात्रीपासून म्हणजे मी दोन्ही पोलीस स्टेशनला समक्ष जाऊन तसं लेखी दिलेलंच आहे की माझं अपहरण झालं नाही किंवा माझ्यावर कुठला दबाव नाही, काही नाही, हे मी सगळं लेखी दिलं. तरी पण त्यांनी ही का कारवाई केली आजही मला त्याचा प्रश्न आहे. म्हणजे या कारवाई मागे कोण आहे आणि माझ्या त्या दृष्टीनं ही म्हणजे दबाव देऊन कुठलं वेगळं हे वापरून दबाव तंत्र हा खोटा तक्रार अर्ज घेऊन ही फक्त त्यांना निवडणूक जिल्हा परिषद जिंकण्यासाठीच हे कटकारस्थान केले असं माझं स्पष्ट मत. नाही नाही, मुलगा माझ्या बघा, मुलगा हा माझ्याजवळ राहतच नाही, त्याचा माझा काही संबंध नाही. आणि ज्या वेळेला मी 8-10 दिवस इकडे तिकडे होतो तेव्हा म्हणजे विकासचा मुलगा मोठा हा माझ्या बरोबरच होता. रोज फोनवर त्याचे माझे दोन्ही मुलांचे, सुनांचे, मंडळीचे, नातवांचे रोज सकाळ संध्याकाळ फोन व्हायचे. मुलाच्या बरोबर तुमचं मी तुम्हाला सांगितलं ना की खोटी कोणाच्या तरी दबावाखाली किंवा त्याला कुठल्या तरी गोष्टीचा त्याच्या आम्हीच नाही त्याला म्हणजे काय पूर्वीचे काय त्याच्यावर गुन्हे असतील ते सगळे निकाली झालेले काही चालू असतील, मग त्या तुम्हाला काहीतरी असं करू तसं करू दबाव टाकून तुम्ही असं नाही केलं तर आम्ही मोका लावू अशा काहीतरी प्रकारचं त्याच्यावर दबाव तर अरे असा दबाव टाकूनच त्या षडयंत्रात त्याला गुंतवलेला आहे माझं स्पष्ट मत. त्याला मकोका लावण्याचं धमकी दिली असं तुमचं मत आहे? असा माझा समज आहे. बरं, तुमचं अजून नाही त्याची गाठ नाही पडली पण 100% असं त्याच्यावर पोलिसांना तुम्ही काय जबाब दिलाय थोडक्यात सांगा. मी पोलिसांना जबाब दिलेला आहे की अशा प्रकारचं कुठं कृत्य झालेलं नाही, काय मी कुठेही गेलेलो नाही. आणि मी कसं आहे, मी सदस्य आहे, माझे ग्रुप सदस्य माझ्या बरोबर आहेत, जाण्याचा प्रश्न येतो कुठं काय, मीच उलट त्या सगळ्यांना सांभाळत होतो. आणि अशा परिस्थितीमध्ये की हे जे काय चाललंय चुकीचंच होतं ना. तुमची मागणी काय आहे? बाहेर आहे मागणी काय? माझी मी बाहेर कशाला आहे, घरातच मी त्याशी पण ज्यावेळेला वायपुलीने जबाब दिला मी पाठी 5ला मी घरी जाऊन आंघोळ बिंघोळ करून माझ्या नाताला सोडून मी पुन्हा माझे सगळे सदस्य घेऊन आलो. आता बघा तो मी ह्या 2 दिवस ह्याच गडबडीत आहे की जे जाणून खोटा अर्ज करून जे माझे 2 म्हणजे सदस्य ज्यांनी कारण नसताना मतदानापासून वंचित करून त्यांना बेकायदेशीर अटक केली काय, त्यासाठी त्यांना म्हणजे जामीन देण्यासाठी सध्या आमची धडपड चालू आहे त्या ह्याच्यात. त्यामुळे कोण फिरे कुठं काय हे सध्या काय आम्ही तिकडे लक्ष दिलं. आमचं मागणं असं की हे जे खोटं षडयंत्र रचून जे हे आमचे 2 सदस्य पळवलेत हे चुकीचं आहे. तर खऱ्या अर्थाने हे जर नैतिकता असेल, लोकशाही टिकवायची असेल तर पुन्हा हे सगळ्यांनी जी ही निवड झालेली ही निवड पुन्हा व्हावी ही माझी मागणी आहे. यामध्ये पोलिसांवर कारवाई व्हावी अशी वाटते का, मागणी आहे का तुमची? एकदा मुलावरती खोटा गुन्हा करणार का? तुम्ही एका बाजूला म्हणताय त्याचा माझा काही संबंध नाहीये. हो नाही नाही पण त्याच्या गुन्हा दाखल करायला संबंध येतो कुठं, मी माझ्या जबाबात दिलेलंच आहे ना. नाही, तुम्ही म्हणताय की तुमच्या मुलांनी सगळ्या खोट्या पद्धतीने केलं त्याच्यावर मकोका वगैरे लावण्याच्या शक्यता आहे की ही वस्तुस्थिती आहे? शक्यता आहे असं मी सांगितलं की ही वस्तुस्थिती नाही, तुमचा संवाद झालेला नाही तुमच्या नाही मुलासोबत. नाही पण माझे बघा मला माहिती आहे हे पोलीस हे बघा मी अनेक वर्षे पोलिसांचे माझे मैत्रीचे संबंध आहेत, ते कशा प्रकारे वागतात, ते कशा प्रकारचा दबाव आणतात हे मी अनुभवलेले. तशाच प्रकारचं हे षडयंत्र असलं पाहिजे आणि ह्यामध्ये कोणीतरी आणखी राजकीय व्यक्ती असू शकते.